विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, की 5 दिवस नक्की उरलेत कशाला? मी तुम्हाला सांगतो, आज आहे 4 तारीख. मग 4 तारीख काउंट करूया आपण हां. 4 तारीख, 5, 6, 7, 8. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, की 8 तारखेच्या आतच आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आता ज्यांनी आमच्याकडे पर्सनल काउन्सिलिंग केलंय ना, तर मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्यांच्याकडून आम्ही डॉक्युमेंट्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता काय होतं माहितीये का, की काही गोष्टी आहेत ना खूप इम्पोर्टंट आहेत बरं का. म्हणजे थोडक्यात हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच सगळ्यात इम्पोर्टंट आहे. यात कुठलीही चूक नको आहे. बरं मी 12 तारखेपर्यंत वेळ आहे ना? मग मी 8 तारखेपर्यंत का लास्ट डेट म्हणून सांगतोय? आपल्याला शेवटपर्यंत थांबायचं नाहीये. 12 तारीख लास्ट डेट आहे. बरं ती एक्सटेंड होईल का सर? कशाला? त्या एक्सटेंड होण्याचा विचारच करू नका. तुम्हाला डॉक्युमेंट विषयी कोणत्याही क्युरी असेल, तर तुम्ही ज्यांच्याकडे काउन्सिलिंग घेतलं असेल, पर्सनली कॉल करून ते सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. एखादं डॉक्युमेंट नाहीये, मग काय करता येईल? ह्याचा सगळा विचार करून तुम्ही निर्णय घ्या लवकर लक्षात घ्या. आता मुद्दा असा आहे, का करायचंय असं वेळच्या वेळेस लवकराच्या लवकर? हो, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? कुठलीही गोष्ट एंड पर्यंत न्यायचीच नाही. हे सी सेलचा भरोसा नाहीये. त्यांच्या सर्व्हरला काही इश्यू झाला तर, लास्ट मोमेंटला काही प्रॉब्लेम झाले तर, हां, डेट एक्सटेंड करून देतील काही प्रॉब्लेम झाला तर आणि दिली नाही तर काय करायचंय? बरं आता सफिशियंट वेळ दिलाय ना आपल्याला, त्यामुळे तुम्ही काय करा इमिडिएटली या पुढच्या 5 ते 6 दिवसातच म्हणूया आपण 8-9 तारखेपर्यंतच सगळ्या प्रोसेस कंप्लीट करा. बरं, आता चाललंय काय? मी तुम्हाला सांगतो क्लिअरली खूप गोंधळ आहे रे. मी तुम्हाला आता थोडक्यात ना, थोडक्यात सांगतो बरं का. बघा, काल माझ्या व्हिडिओ खाली एक कॉमेंट होतं बरं का. आता नवीन जी मुलं आहेत ना, त्यांना मी टार्गेट काय दिलंय, की 100% टार्गेट पाहिजे. होय. मग एका मुलाने एवढं मोठं कॉमेंट केलं होतं बरं का. त्याचं म्हणणं काय होतं, की "सर तुम्ही जरा रिअलिस्टिक बोला ना. प्रत्येकाला कसे 100% मिळतील?" मी तुम्हाला सांगतो टार्गेट दिलंय मी टार्गेट. मोठं ध्येय ठेवलंय. ते डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. हां, भलेही ते नाही अचीव्ह होईल, पण जवळपास तरी पोहोचू की नाही आपण? हां, मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो जे काय होईल तो आपला बेस्ट रिझल्ट असेल की नाही? म्हणजे समजून घ्या रे बाळांनो. मग मी आता काय सांगणार आहे ऐका. ज्यांनी ठरवलंय ना सिव्हिल घ्यायचंय, ज्यांनी ठरवलंय ना मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलला ऍडमिशन घ्यायचंय, या सगळ्या मुलांना मी सांगतो पासून तयारीला सुरुवात करा. आता कसं करणार तयारीला सुरुवात मी तुम्हाला सांगतो. हे इलेक्ट्रिकल थोडंसं बाजूला ठेवतो. सिव्हिल आणि मेकचा विचार करूया. सिव्हिल आणि मेक मध्ये कॉमन सब्जेक्ट कुठला असणार आहे? फ्लुइड मेकॅनिक्स. हेच ते आपलं बर्नॉलीज वगैरे सगळं लक्षात घ्या. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी सगळ्या त्याच गोष्टी सरफेस टेन्शन वगैरे सगळं बेसिक तर त्यात असणारच आहे. दुसरी गोष्ट मेकॅनिकलला घेताय तुम्ही ओके थर्मोडायनामिक्स थर्मोडायनामिक्स इलेक्ट्रिकलला घेताय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का? 8, 9, 10 ला आपण जे शिकलो ते 11-12 मध्ये होतं आणि आता 11-12 मध्ये तुम्ही जे शिकलाय ना ते आहे तसं आहेच की इंजिनिअरिंगला म्हणूया आपण. आहे. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा. बरं या सगळ्या मुलांपुढचं टार्गेट काय? गेट एक्झाम. ओके. गेट एक्झाम देऊन तुम्हाला पुढं आय-आय-टीला ऍडमिशन मिळू शकतं. मुलांनी मिळवलेलं आहे. पण एम-टेक करायचं लक्षात घ्या. बरीचशी मुलं अशी आहेत. ओके. मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा मुलांनी असा पण प्लॅन केला होता. इंजिनिअरिंगला त्यांनी ठीक आहे कॉलेज कॉम्प्रोमाईज केलं होतं. ओके. कमी मार्क पडले होते सी पण त्या मुलांनी जिद्द सोडली नव्हती. पहिल्या दिवसापासून गेटची प्रिपरेशन केली होती. इंजिनिअरिंगला कॉलेज टियर 3चा असू दे. पण एम-टेक सी-ओ-ई-पीतून, एम-टेक बी-जे-टी-आय मधून ॲक्चुअली करायचे आय-आय-टी मधूनच. पण सी-ओ-ई-पी मधून जर एखादा बेस्ट तुम्हाला सब्जेक्ट मिळत असेल, तर तुमचं करियर नक्की होणार आहे लक्षात घ्या. बरं, मग आता मुद्दा काय? या ज्या एज्युकेशन सिस्टममध्ये एक गोष्ट लक्षात आली, की जे लहानपणी शिकतोय ना तेच परत शिकायचंय, तेच परत शिकायचंय, तेच पुढे शिकायचंय. फक्त लेव्हल थोडीशी इन्क्रीज होते. मग मला सांगा, रोजचा अभ्यास रोज केला तर? इथं मला सांगताना पण अतिशय आनंद होतोय, की काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये बरेचसे असे पालक भेटलेत, की ते स्वतः म्हणतायत, की "सर, आम्हाला पुण्याचा काही हट्ट नाहीये. आम्हाला सी-एसच पाहिजे असं काही नाहीये. आम्हाला उलटं सी सोडून ह्या ब्रांचेस घ्यायचे आहेत." तर त्यावेळेस ना ॲडमिशन फॉर्म भरणं थोडंसं ईझी होतं. सिव्हिल फिक्स आहे, ईझी होतंय. काही इश्यू नाहीये. पण आता ऐका बाळांनो, मी सांगतोय, पहिला रजिस्ट्रेशन तरी करा. पण त्याच्यानंतर तुमचा हट्ट जर सी-एसचा असेल, तर ऑब्व्हियसली तुम्ही आय-टी या ब्रांचचा पण विचार कराच. ए-आय, एम-एल, ए-आय-डी-एस सुद्धा तुम्हाला चालू शकेल. आणि लास्टला बरेच जण ई-एन-टी-सी सुद्धा विचार करणार आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो
टार्गेट टॉपच्याच कॉलेजचं पाहिजे लक्षात घ्या. कारण मी असं ऐकलंय की काल बोललोय आपण या विषयावर की व्ही-आय-टी, पी-आय-सी-टी इथं शेकडो कंपन्या येतात हो प्लेसमेंट देण्यासाठी मुलांना. ओके. एक लक्षात घ्या. प्लेसमेंट कॉलेज थ्रू जरी नसेल होत, ओके, तरी तुम्ही स्वतःच्या जीवावर मिळवू शकता बरं का बाळांनो, हे लक्षात घ्या. त्यातलंही काही अवघड नाहीये. बरं आत्ताचं डेली शेड्यूल तयार करा. हां, लवकर तेवढं आज एक काम करा, की डेली शेड्यूलमध्ये ना बाळांनो पहाटे उठाच. ओके, पहाटे उठाच. सकाळी एक्सरसाइज कराच. ट्रेकिंगला जा, जिमला जा, काहीही करा. पण सकाळची एक्सरसाइज कंटिन्यू ठेवा. त्याच्यानंतर दिवसा घरी आल्यानंतर ठीक आहे, बाकी अंघोळ वगैरे झाल्यानंतर ब्रेकफास्ट केल्यानंतर अभ्यासाला बसा. अजून 3 महिने अजून कॉलेज सुरू व्हायलाय. मी माझ्या त्यावेळेस चूक केली होती माझ्या त्या काळात म्हणूया आपण. 10वीच्या परीक्षा झाली, सुट्टी गावाला, एन्जॉय. पुस्तक उघडलं नाही, काही केलं नाही. 10वीचा रिझल्ट खूप चांगला लागला. तुम्हाला माहिती आहे लागतोच रिझल्ट चांगला आणि त्याच्यानंतर काय झालं, की कॉलेजला जायची इच्छाच होत नव्हती. कॉलेजला जायचं. तरी कॉलेजला 15 दिवस लेट गेलो आणि नंतर जे झालं सांगू शकत नाही, खूप नुकसान झालं. तर तेच चाललंय. तुम्ही अभ्यास सोडून दिलाय. साधे-साधे फॉर्म्युले येत नाहीयेत. केलंय पण आता विसरून गेलाय आणि पुढचे अजून 2-2.5 महिने जाणार आहेत या प्रोसेसमध्ये. तसं जर आपण राहिलो ना निवांत, इंजिनिअरिंगला पुन्हा लवकर अभ्यास करूच वाटणार नाही आणि गंमत म्हणजे इंजिनिअरिंगला सेमेस्टर पॅटर्न असतो. म्हणजे तुम्ही जशी बोर्डची एक्झाम दिली ना, तशी बोर्डचीच एक्झाम 5-5 सब्जेक्ट 3-4 महिन्यात तुम्हाला त्याची फायनल एंड सेम द्यायची आहे. कंबाईन पासिंग नाहीये पहिल्यासारखं आता सेपरेट आहे. खूप अभ्यास करावा लागणार आहे. मी एक व्हिडिओ बनवलाय, की सी-ओ-ई-पीतला एक स्टुडंट नाव मी रिव्हील केलं नाहीये, पण 7 बॅकलॉग आहेत. 7 विषयात फेल आहे. शॉकिंग आहे ना? सी-ओ-ई-पीत गेलाय. टॉपची ब्रांच आहे. याचा अर्थ 99+ पर्सेंटाइल असणार आहेत. तरी 7 विषयात फेल झाला. मग तुमच्या बाबतीत मी असताना तसं होऊन देणार नाही. तुम्हाला मी अलर्ट करतोय. वेळीच अगोदर सगळ्या गोष्टी सांगतोय तुम्हाला. काय आहे माहितीये का? कॉलेजमध्ये इव्हेंट्स असणार आहेत. हो, थांबा 1 मिनिटं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कॉलेजमध्ये जायचंय म्हणजे हॉस्टेलला राहावं लागणार आहे. होय. पाहुण्यांकडे राहणं वेगळं आणि हॉस्टेलला राहणं वेगळं. त्यामुळे आता पुढचे 2-3 महिने स्वतःच्या वस्तू स्वतःहून सांभाळायला शिका. घरात नीट ठेवायला. कपडे धुवून झाल्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित ठेवायला ते पण शिका. पैसे, मौल्यवान वस्तू, तुमचा मोबाईल, अगदी तुम्हाला आता कॅल्क्युलेटर, पुन्हा लॅपटॉप सगळ्या गोष्टी रूममध्ये व्यवस्थित ठेवाव्या लागणार आहेत. स्वतःची काळजी स्वतःला घ्यावी लागणार आहे. तब्येत ठीक नाही अशी जाणीव होत असेल, डॉक्टरांकडे स्वतःहून जावा पुढच्या 2-3 महिन्यात. नाहीतर बरीचशी मुलं बघतो मी आत्तापर्यंत पॅम्परिंगच झालंय त्यांचं. थोडं काय दुखतंय, आई दवाखान्यात घेऊन जाते, आई-वडील सगळे बघतात. मी तर तुम्हाला सांगतो काउन्सिलिंगला माझ्याकडे येणाऱ्या पर्सनली येणाऱ्या मुलांना पहिल्यांदा पालक येऊ दे काही इश्यू नाहीये. नंतर मी काय म्हणतो मुलांनी यायचं. मुलांनी या आपण डिस्कशन करू. घरी जाऊन पालकांना सांगा काय आपण ठरवलंय ते. म्हणजे इथून पुढे आता स्वतःचं म्हणजे अगदी काय म्हणूया आपण आणि हो आणि मी सांगितलंय सिव्हिल मेकवाल्या जेवढ्या मुलांना अगोदर सांगितलं तुम्हाला पण सांगतो इंटर्नशिप. इंटर्नशिपच्या मागं लागा. 4 वर्ष नुसतं एन्जॉयमेंट नाहीये. नुसतंच आपलं काहीतरी रट्टे-रट्टे मारतोय, काहीतरी करतोय, एक्झाम देतोय, पास होतोय नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज, स्किल डेव्हलप करावं लागणार आहे. म्हणजे इंडस्ट्रीला काय हवंय? सध्या ना ते एआयचे कोर्सेसचे एवढे व्हिडिओज YouTubeवर येतात ना, ॲडव्हर्टाइज लक्षात घ्या. एखादी वयस्कर व्यक्ती दाखवतायत, तो इंटरव्ह्यूला गेलाय आणि त्याला नॉलेज नाहीये, मग एआयचा कोर्सेस करा. ओके. हां, मी तुम्हाला सांगतो, हल्ली तुम्हाला अपडेट राहावंच लागतंय लक्षात घ्या. ओके. म्हणजे तुमचा किती वर्षाचा अनुभव इम्पोर्टंट नाहीये. सध्या काय चाललंय? डिमांड कोणत्या गोष्टीची आहे? तुम्ही आता इंजिनिअरिंग मेकॅनिकल करणार आहे. ओके. पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जिथे इंटरव्ह्यू द्यायला जायचंय, तिथल्या कंपनीची मेन रिक्वायरमेंट काय? मग ते नॉलेज तुमच्याकडे आहे का? मग अशा गोष्टी अगोदर जर आपण विचार केला तर म्हणजे इंटरव्ह्यूला तर आपण आता जाणार नाही मला माहिती आहे. पण मेकॅनिकलला काय म्हणजे काय म्हणूया संधी कुठल्या क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कंपनी ज्या असतात तिथे नक्की रोल काय असतो मेकॅनिकल इंजिनिअरचा? म्हणजे तुम्ही जे इंजिनिअरिंग करणार त्याचा रोल काय असणार आहे? मग ते ठरवा ना. मेन म्हणजे कम्युनिकेशन स्किल. इव्हन तुम्ही कुठे काउन्सिलिंगला जात असाल, तुम्ही बोला. पालकच बोलतायत, पण तुम्ही बोला. तुम्ही तुमचं मत मांडा. हां, पुणेच का पाहिजे? मग हे कॉलेज का नको? ते कॉलेज तुम्हाला तुमचे मुद्दे मांडता आले पाहिजेत. कारण जेव्हा तुमची प्लेसमेंट होणार आहे ना, ग्रुप डिस्कशन पहिला होणार आहे. होय. तुम्हाला तुमची मतं मांडता आलीच पाहिजेत लक्षात घ्या. मग आता चला खूप गप्पा ऐकल्या तुम्ही. मेन विषय काय होता? की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय किंवा तुम्ही टेक एस्पायरेट चॅनल फॉलो कराच. ओके. काही अडचण आली तर सरांना फोन करून विचारा. प्रदीप सरांना ऑल द बेस्ट.